माझ्या कथेचे नाव आहे फळभाज्या आणि पिझ्झा बर्गर. एका शहरात गट्टू चिंकी राहत होते. त्यांना पिझ्झा बर्गर खायला खूप आवडायचे. आईने त्यांना हिरव्या भाज्या आणि फळं खायला दिले की नेहमीच ते नकार द्यायचे. असंच चालू होतं. एके दिवशी त्यांना आईने समजावलं की फळभाज्या खाल्ल्या नाही की डोळे खराब होतात, म्हणून फळभाज्या खायच्या असतात. चिंकीने ऐकले, पण गट्टू पिझ्झा बर्गरच खात राहिला. एके दिवशी टीचरनी गट्टूला शाळेत फळावर प्रश्न विचारला. गट्टूला ते दिसले नाही, म्हणून त्याने डोळे चोळले आणि परत एकदा बघितले, तरीही त्याला दिसले नाही. टीचर म्हणाल्या, तुला एवढं सोपं कळेना, थांब मी तुझ्या आई वडिलांना बोलवते. मग त्यांनी त्याच्या आई वडिलांना बोलवले आणि मग त्याचे आई वडील आले. टीचर म्हणाल्या की त्याला मी साधा 2+2 प्रश्न विचारलेला, पण त्याला काही 2+2 माहीत नाही. गट्टू म्हणाला की मला 2+2 माहीत आहे, 4 येते, पण मला काही दिसले नाही. आई म्हणाली की म्हणूनच तुला सांगत होते की फळभाज्या खात जा. मग गट्टूला आपली चूक कळाली होती. मग तो रडू लागला. बाबा म्हणाले की आता असू दे, राहू दे, आता चल मी तुला चष्मा घेऊन देतो. धन्यवाद.